धर्मशाळा भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही धर्मशाळेला पोहोचू शकता, मग ते प्लेनने असो, रेल्वेने किंवा रोडने. चला एक एक पर्याय पाहूया. प्लेनने धर्मशाळेचं जवळचं विमानतळ गग्गल एअरपोर्ट, ज्याला धर्मशाळा एअरपोर्ट म्हणतात. हे विमानतळ धर्मशाळेपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. दिल्ली, चंदीगड, शिमला आणि मुंबईहून थेट फ्लाईट्स येतात. त्यामुळे तुम्ही भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून दिल्ली, चंदीगडला फ्लाईट्सने या आणि तिथून कनेक्टिंग फ्लाईट घेऊन थेट धर्मशाळेला पोहोचू शकता. रेल्वे धर्मशाळेचं रेल्वे स्टेशन नाही, पण पठाणकोट हे स्टेशन धर्मशाळेपासून 85 किलोमीटर अंतरावर. भारताच्या जवळजवळ सर्व मोठ्या शहराहून इथपर्यंत ट्रेन उपलब्ध. पठाणकोटवरून तुम्हाला 2 पर्याय, टॅक्सी किंवा बसने 3 ते 4 तासात धर्मशाळेला पोहोचता येतं. रोडने जर तुम्हाला रोड ट्रिप आवडत असेल तर धर्मशाळेला जाणं म्हणजे स्वर्गीय अनुभव. दिल्लीहून HRTC आणि व्हॉल्वो बस सेवा थेट धर्मशाळेपर्यंत उपलब्ध. दिल्ली ते धर्मशाळा अंतर सुमारे 480 किलोमीटर. वेळ अंदाजे 9 ते 10 तास लागतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत हिमाचल प्रदेशातील अप्रतिम सौंदर्य अनुभवण्यासाठी. पठाणकोट ते धर्मशाळा या सुंदर प्रवासावर. एवढा मोठा लांबचा प्रवास आपण सुखरूपरित्या पूर्ण केलेला आहे. मजा आली या प्रवासामध्ये. पठाणकोटला उतरलेलो आहोत आपण. पठाणकोट हे हिमाचल, जम्मू आणि पंजाब या 3 राज्याच्या संगमावर वसलेलं हे शहर. इथून धर्मशाळेचं अंतर साधारण 85 किलोमीटर. गाडीने साधारण 2 ते 2.5 तासाचा प्रवास लागतो. पठाणकोट ते धर्मशाळा हा प्रवास छोटा असला तरी अनुभव मात्र अविस्मरणीय आहे. प्रत्येक वळणावर निसर्गाचं वेगळं रूप दिसतं. कधी धुकं, कधी थंड वारे, तर कधी डोंगराची शांतता. तर मित्रांनो, तुम्ही धर्मशाळेचा हा सुंदर प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे सारथी रुबी पाजींनी सामान गाडीत बसवून रस्त्याची योग्य ती माहिती दिली. पठाणकोट टू धर्मशाला असा आपला प्रवास असणार आहे. आता आम्ही आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा धर्मशाळा या दिशेने निघालो आहोत. 3:51 झालेली आहेत. पठाणकोट रेल्वे स्थानकातून निघून आपल्याला 1 तास झाला आणि अजून धर्मशाळा 36 किलोमीटर बाकी आहे. इथून पाठीमागे इथे जेवणासाठी थांबलेलं. बघूया अजून पुढचा प्रवास कसा आहे ते. आता या बसेस दिल्ली, अमृतसर, चंदीगड अशा ठिकाणी जातात. थोडक्यात धर्मशाळेमध्ये आलेले पर्यटकांना त्यांच्या शहरापर्यंत पोहोचवण्याचे काम या बसेस करतात. शहराच्या आवाजातून बाहेर पडल्यावर थोड्याच वेळात तुम्हाला डोंगराळ रस्ता सुरू झाल्याचं जाणवतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवी झाडं, थंड हवा आणि डोंगराचे अप्रतिम नजारे मन प्रसन्न करतात. आणि बघता बघता आपण धर्मशाळेमध्ये आलो. मित्रांनो, अखेर आम्ही पोहोचलो आहोत धर्मशाळेत. पठाणकोट ते धर्मशाळा हा सुंदर प्रवास केल्यानंतर आता आम्ही थांबलो आहोत एका छानशा ठिकाणी, हॉटेल ओके व्हॅलीमध्ये. रूम एकदम स्वच्छ, नीटनेटकी आणि आरामदायक. सर्व सोयी, गरम पाणी, वायफाय आणि सुंदर व्ह्यू असलेली बाल्कनी. तर 31 तासाचा प्रवास करून आता आपण फायनली आपल्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. खूप बरं वाटतं. खूप म्हणजे खूपच बरं वाटत आहे. कारण की इतकी थंडी वाटत होती जेव्हा आम्ही धर्मशाळामध्ये एंटर केलं. खूप थंडी होती. ते वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल. मुंबईचं वातावरण वेगळं होतं. त्याच्यानंतर आम्ही गुजरात, राजस्थान, दिल्ली हे असं वातावरण बघत बघत आलो होतो आणि एवढी अपेक्षाच केली नव्हती की ते एवढी थंडी असेल. आणि काय म्हणावं, कालच इथे बर्फ पडले होता. तर आता इथे सॉलिड थंडी आहे आणि त्यात 31 तासाचा प्रवास केला. तर चला बघूया आपण आता हे हॉटेल कसं आहे ते. या हॉटेलमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. हे हॉटेल धर्मशाळेच्या शांत आणि निसर्गरम्य भागात आहे. जसं तुम्ही आत येता तसं रिलॅक्स वातावरण जाणवतं. हॉटेलमधील जेवण देखील चविष्ट, साधं पण ताजं आणि घरचं वाटणारं. तर मित्रांनो,
आमच्या धर्मशाळेचा पहिला दिवस इथे हॉटेल ओके व्हॅलीमध्ये एकदम छान गेला. जर तुम्हीही धर्मशाळेला भेट देणार असाल तर हॉटेल एकदा नक्की ट्राय करा. जेवण झाल्यानंतर गोड म्हणून खीर देण्यात आली. खूप छान टेस्ट होती. एवढा मोठा प्रवास केल्यानंतर हॉटेलमधील जेवण केल्यानंतर आता आम्ही आरामासाठी निघालो आणि आपण सकाळी बघूया बाल्कनीचं पहिलं दृश्य कसं असेल ते. हे बघा. आमचं हॉटेल अगदी डोंगराच्या कुशीत वसलंय. बाहेरचं दृश्य म्हणजे एकदम स्वर्ग समान. हॉटेलच्या गॅलरीमध्ये उभं राहिलं की समोर उंच उंच हिरवे डोंगर दिसतात. त्याच्या शिखरावर पांढऱ्या धुक्याचं आच्छादन, थंड वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर येते आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानात घुमतो. इथला निसर्ग इतका शांत आणि सुंदर आहे की मन आपोआप प्रसन्न होतं. दूरवर लहान लहान झरे वाहताना दिसतात आणि सूर्यकिरण त्या पाण्यावर पडले की ते चमकू लागतं. एकदम चित्रासारखं दृश्य तयार होतं. जर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस शांततेत घालवायचे असतील तर हिमालयामधील अशी हॉटेल्स एक उत्तम पर्याय आहेत. इथलं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद केलं तरी डोळ्यांनी पाहिल्यावरच त्याची खरी जादू जाणवते. सकाळचा ब्रेकफास्ट घेताना समोर दिसणारे हिमालयाचे नजारे याहून सुंदर सुरुवात दिवसाची असूच शकत नाही. या ट्रिपमधील आपला खास पाहुणा शयूरा. शयूरा आपल्याला आज धर्मशाळेतील सगळी माहिती देणार आहे ना शयूरा? हा, शयूरा धर्मशाळेमध्ये तू काय काय बघणार आहे ते सांगणार ना? कसं सांगणार तू? हा, नमस्कार मित्रांनो, माझं नाव शयूरा, बरोबर ना? हा, शयूरा आमची हा बोलते. धर्मशाळेतील आमचा पाठचा व्ह्यू हॉटेलमध्ये, पाठीमागे आमची गाडी आहे. चला मग. गाडीने आम्ही निघालो आहोत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर चहाचे मळे, हिरवी झाडं आणि वळणदार घाट रस्ते दिसत आहेत. हा प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत धरमशाळेच्या HPCA क्रिकेट स्टेडियममध्ये. जगातील एक सुंदर क्रिकेट मैदानापैकी. या ठिकाणी पर्वतांच्या कुशीत हिमालयाच्या छायेखाली जिथे क्रिकेट आणि निसर्ग एकत्र येतात, हाच HPCA स्टेडियम. उंच डोंगर, शांत वारा आणि चेंडूचा थरार. 2003 पासून सुरू झालेला हा सपाट लोखंडी बांधकामाचा परिसर आता क्रिकेटप्रेमींना स्वप्नवत बैठकीचा अनुभव देतो. तिकीट काउंटरवरून 30 रुपये ऑनलाईन पेमेंट घेतात, कॅशचा पेमेंट घेत नाही आणि आम्ही तिकीट काढून आतमध्ये प्रवेश केला. तिकीट किंमत 30 रुपये होती. हे मैदान धर्मशाळा, कांगडा जिल्हा, हिमाचल प्रदेशमध्ये येतं. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन HPCA च्या मालकीचं हे स्टेडियम. याची स्थापना सुमारे 2003 मध्ये झाली होती. उंची सुमारे 1457 मीटर. हिमालयाच्या पाठिंब्याखाली, त्यामुळे दृश्य अप्रतिम दिसतात. हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर स्वर्ग, जिथे ढग मैदानाला स्पर्श करतात, जिथे वाऱ्यात क्रिकेटचा आवाज मिसळतो आणि जिथे प्रत्येक बॉलसोबत निसर्गही आनंदाने टाळ्या वाजवतो. हेच आहे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, म्हणजेच आपलं HPCA स्टेडियम धर्मशाळा. भारतातील सर्वात सुंदर आणि उंच मैदानापैकी एक मानलं जातं HPCA स्टेडियम. इथून तुम्हाला बर्फाच्छादित डौलाधार पर्वतरांगांचा नजारा दिसतो, जो पाहून कोणीही क्रिकेट विसरून निसर्गात हरवून जातो. जगातील काही निवडक उच्च उंचीवरील मैदानापैकी एक या क्रिकेट मैदानाचा नंबर येतो. मैदानाच्या सभोवताल
रंगीबेरंगी स्टँड्स, निळं छत आणि मागे हिमालयाचा पांढरा पडदा हे दृश्य थक्क करून जातं. हे मैदान भारतातलं असं एक ठिकाण आहे जिथे तुम्ही क्रिकेट आणि निसर्ग एकत्र अनुभवू शकता. HPCA स्टेडियमवर अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि वर्ल्ड कपचे काही सामन्यांनी इथल्या इतिहासात सोनेरी अक्षर कोरली आहेत. 2017 इथे पहिल्यांदा टेस्ट सामना झाला जिथे भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. इथलं हवामान थंड पण चाहत्यांचा उत्साह नेहमी उष्ण असतो. धरमशाळामधील HPCA क्रिकेट स्टेडियम. माझ्या पाठी दिसणारे सुंदर दृश्य पूर्ण हिमाचल प्रदेशातील आपल्याला पाठी जे दिसते जे डोंगर आहेत, डोंगरावर बर्फ दिसत आहेत आणि हा सुंदर क्रिकेट स्टेडियम. क्रिकेट तसंच छोटा आहे स्टेडियम, मला वाटलं खूप मोठा असेल पण छोटा क्रिकेट स्टेडियम आहे. या क्रिकेट स्टेडियमचं वैशिष्ट्य म्हणजे पाठीमागे आपल्याला जे डोंगर दिसतात ना, या डोंगरावरती आज बर्फ पडला आणि मस्त वाटत असेल इथे प्लेयर लोकांना खेळायला. प्रश्नच नाही, इथे आल्यावरती एकदम मन प्रसन्न होतं. इतकं निसर्ग सौंदर्य हे बघा पाठीमागे. धर्मशाळा म्हणजे क्रिकेट नाही, इथे निसर्ग, संस्कृती, बौद्ध धर्माचं केंद्र आहे. HPCA स्टेडियमपासून काही किलोमीटरवर मॅक्लोडगंज जिथे दलाई लामांचं निवासस्थान आहे. इथे सामना सुरू झाला की प्रत्येक प्रेक्षक त्या दृश्याचा भाग बनतो. कधी ढग मैदानावर उतरतात, कधी सूर्यकिरणांनी पिच उजळते आणि तो क्षण कोणाच्याही मनात कायम कोरला जातो. जर तुम्ही धर्मशाळामध्ये आला असाल तर HPCA स्टेडियमला नक्की भेट द्या. HPCA क्रिकेट स्टेडियम खूपच सुंदर आहे. इतकं सुंदर नाही, याच्या शब्दात वर्णन करणं खूप कठीण आहे. आणि काल इथे बर्फ पडला होता तर स्टेडियमच्या पाठीमागे जे डोंगर होते त्यावरती जो बर्फ दिसत होता आणि सूर्याचे थोडे किरण पडले ना तर ते डोंगर सोनेरी कलरने दिसत होते. तर ते बघायला खूप मस्त वाटत होता. आणि आजचं वातावरण पण खूप मस्त आहे, ढगाळ वातावरण आहे आणि ढगांमध्ये सूर्य लपलेला आहे आणि पाठीमागे HPCA क्रिकेट स्टेडियम. मस्त. धरमशाळामध्ये आला तर नक्की या क्रिकेट स्टेडियमला भेट द्या. खूप मस्त असं क्रिकेट स्टेडियम आहे. मित्रांनो, धरमशाळामध्ये आला तर नक्की या क्रिकेट स्टेडियमला भेट द्या. लवकरच भेटू एका नवीन भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा.